तुम्ही कधी विचार केला आहे का की माणूस मरणानंतर लगेच कुठे जातो? तो आत्मा 13 दिवस काय करतो? आणि हिंदू धर्मात हे 13 दिवस इतके महत्वाचे का मानले जातात? असे म्हणतात की या काळात आत्मा आपल्या घराभोवतीच फिरत असतो. तो आपल्या प्रिय व्यक्तींना पाहत असतो, पण कोणीही त्याला पाहू शकत नाही. आणि जर या 13 दिवसांमध्ये काही चूक झाली तर आत्म्याचा प्रवास अपूर्ण राहू शकतो. आज आपण जाणून घेणार आहोत गरुड पुराणातील एक रहस्यमय सत्य. मरणानंतरचे 13 दिवस खरोखर काय घडते? जरा विचार करा. तुम्ही तुमच्या श्वासाची शेवटची हरकत अनुभवता. सगळं शांत होतं. तुमचं शरीर जड होतं. डोळे मिटतात. पण मग काय होतं? तुमची आत्मा हळूहळू शरीरातून बाहेर पडते, पण लगेच नाही. ती काही क्षण तिथेच थांबते. जणू काही तिला समजतच नाही की आता काय झालं. गरुड पुराण सांगते की मृत्यूनंतरचा पहिला अनुभव हा सर्वात गोंधळाचा असतो. आत्मा आपल्या शरीराकडे पाहते. शरीर जिथे पडलेलं असतं तिथे सगळे गप उभे असतात. कोणी रडतं, कोणी डोक्यावर हात मारतं, पण आत्म्याला कोणी पाहू शकत नाही. या क्षणी आत्म्याला जाणतं की मी आता जिवंत नाही. ही जाणीव किती वेदनादायक असेल. तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तींना रडताना पाहता. तुम्ही त्यांना हाक मारता, पण तुमचा आवाज कोणाला ऐकू येत नाही. तुम्ही त्यांना स्पर्श करायचा प्रयत्न करता, पण तुमचे हात त्यांच्या शरीरातून सरकून जातात. ही एक भयंकर एकटेपणाची जाणीव आहे. गरुड पुराणात सांगितलं आहे की मरणानंतरचे पहिले 3 दिवस आत्मा पूर्णपणे गोंधळलेला असतो. तो आपल्या घरात फिरतो, आपल्या खोलीत जातो, जिथे तो नेहमी झोपायचा तिथे बसतो, आपल्या आवडत्या वस्तूंना पाहतो, पण त्या वस्तूंना त्याला हात लावता येत नाहीत. त्याला वाटतं की मी अजूनही इथे आहे, मीच आहे, पण कोणी माझ्याकडे पाहत नाही. 4थ्या दिवसापासून आत्म्याला हळूहळू सत्य समजू लागतं. तो आपल्या आयुष्याकडे मागे वळून पाहू लागतो. आपण केलेली प्रत्येक कृती, आपण बोललेला प्रत्येक शब्द, आपण घेतलेला प्रत्येक श्वास, या सगळ्याची नोंद कुठेतरी होते. या काळात कुटुंबाकडून केले जाणारे विधी आत्म्यासाठी खूप महत्वाचे असतात. पिंडदान हा एक असा विधी आहे ज्यात तांदूळ आणि तीळ मिसळून गोळे बनवले जातात आणि ते आत्म्याला अर्पण केले जातात. असे मानले जाते की या पिंडदानामुळे आत्म्याला एक नवीन सूक्ष्म शरीर मिळते, कारण आत्मा स्वतःला कोणत्याही शरीराशिवाय हलका आणि अस्थिर अनुभवतो. त्याला एक आधार हवा असतो. हे पिंडदान त्याला तो आधार देते. जर हे विधी योग्य प्रकारे झाले नाहीत तर आत्मा अडकून राहू शकतो. तो या जगात घराभोवती फिरत राहतो आणि त्याला शांती मिळत नाही. गरुड पुराणात एक अतिशय महत्वाचा उल्लेख आहे. 7व्या दिवसापासून आत्म्याला आपल्या चांगल्या आणि वाईट कर्मांचे दर्शन होऊ लागते. जणू काही एक मोठा पडदा त्याच्या डोळ्यांसमोर उघडतो आणि त्याच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण त्या पडद्यावर चित्रपटासारखा फिरतो. तो पाहतो की त्याने कधी एखाद्याला मदत केली तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर आलेले स्मित, आणि तो पाहतो की त्याने कधी एखाद्याचे मन दुखावले तेव्हा त्या व्यक्तीच्या डोळ्यातील अश्रू. या सगळ्याची वेदना आत्म्याला जाणवते. यावेळी आत्म्याला कोणीही फसवू शकत नाही, कारण तो स्वतःच्या कर्मांना तोंड देत असतो. आता या प्रवासातील सर्वात रहस्यमय क्षण येतो. 10व्या दिवसापासून यमदूतांचे आगमन होते. गरुड पुराण सांगते की यमदूत हे भयंकर दिसणारे प्राणी असतात. त्यांचा रंग काळा असतो. त्यांचे डोळे अग्नीसारखे तेजस्वी असतात. ते आत्म्याला घेऊन जाण्यासाठी येतात. पण जर आत्मा आपल्या कुटुंबाशी, घराशी किंवा संपत्तीशी खूप आसक्त असेल तर तो जायला तयार होत नाही. माँ, बचाओ. तो म्हणतो, मी इथेच राहणार. मी माझ्या मुलांना सोडून कुठे जाणार नाही. पण यमदूत त्याला समजावतात की हे आता तुझे जग नाही. येथे तुझे काहीही उरले नाही. तुझ्या प्रिय व्यक्ती तुझ्याशिवाय आयुष्य जगतील, पण तुला पुढचा प्रवास करायलाच हवा. जर आत्मा अजूनही तयार नसेल तर त्याला जबरदस्तीने नेले जाते. या क्षणी आत्म्याला खूप त्रास होतो, कारण त्याला जबरदस्तीने त्याच्या प्रिय जगापासून दूर केले जाते. 11व्या दिवशी आत्मा आपल्या कर्मांची यादी तयार करू लागतो. यम त्याला सांगतात की आता तुला यमराजाच्या दरबारात जायचे आहे. तिथे तुझ्या प्रत्येक कर्माचा हिशोब घेतला जाईल. हे ऐकून आत्म्याला भीती वाटू लागते, कारण प्रत्येकाला माहीत आहे
की आपण कधी ना कधी काहीतरी चूक केली असेल, पण इथे एक दिलासादायक गोष्टही सांगितली गेली आहे. 12व्या दिवशी कुटुंबातील लोक जर प्रामाणिकपणे प्रार्थना करतात, जर ते आत्म्यासाठी शांतीची प्रार्थना करतात, तर यामुळे आत्म्याच्या वाईट कर्मांचा भार थोडा हलका होतो. आणि मग येतो 13वा दिवस. हा दिवस सर्वात महत्वाचा असतो. 13व्या दिवशी आत्म्याला पूर्णपणे नवीन सूक्ष्म शरीर मिळते, जे त्याला पुढच्या जगात जाण्यास मदत करते. या दिवशी केलेले विधी आत्म्याला या पृथ्वीपासून पूर्णपणे मुक्त करतात. जणू काही आत्म्याचे या जगातील सर्व नाते संपते. त्याला आता येथे परत येण्याची गरज नाही. 13व्या दिवशी जेव्हा पिंडदान संपते, तेव्हा असे मानले जाते की आत्मा आपल्या प्रिय व्यक्तींना शेवटचे निरोप देतो. तो आपल्या घराकडे एकदा पाहतो, आपल्या मुलांकडे, आपल्या बायकोकडे किंवा नवऱ्याकडे, आपल्या आईवडिलांकडे पाहतो, आणि मग हळूहळू तो अदृश्य होतो. पण इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. हे 13 दिवस केवळ आत्म्यासाठीच महत्वाचे नसतात, तर कुटुंबासाठीही तितकेच महत्वाचे असतात. जर आपण मानसशास्त्राच्या दृष्टीने पाहिले, तर हे 13 दिवस कुटुंबाला त्यांच्या प्रिय व्यक्तीच्या जाण्याचे दुःख हळूहळू स्वीकारण्यास मदत करतात. पहिल्या दिवशी धक्का बसतो, दुसऱ्या दिवशी रडणे, तिसऱ्या दिवशी नकार, चौथ्या दिवशी राग. अशा प्रकारे हळूहळू 13 दिवसांत ते मानसिकदृष्ट्या मजबूत होतात आणि आयुष्य पुढे नेण्याची तयारी करतात. म्हणूनच हे 13 दिवस केवळ धार्मिक विधी नसून ते एक समग्र प्रक्रिया आहे, जी आत्म्याचा प्रवास सोपा करते आणि कुटुंबाचे दुःख कमी करते. आता काही लोक म्हणतील की हे सगळे फक्त श्रद्धा आहे, विज्ञान याला मान्यता देत नाही. पण आपण एकदा याचा विचार करूया. जगातील सर्व प्राचीन संस्कृतींमध्ये मृत्यूनंतरच्या प्रवासाचे काही ना काही वर्णन आढळते. इजिप्तमध्ये बुक ऑफ द डेड आहे, तिबेटमध्ये तिबेटन बुक ऑफ द डेड आहे, आणि भारतात गरुड पुराण आहे. सर्वत्र सारखीच गोष्ट सांगितली गेली आहे की मृत्यू हा शेवट नाही, तो एक नवीन सुरुवात आहे. आपल्या पूर्वजांनी हे 13 दिवस ज्या प्रकारे डिझाईन केले आहेत, ते आश्चर्यकारक आहे. त्यांनी एक असा मार्ग तयार केला की ज्यामुळे दुःखी कुटुंबाला हळूहळू सामान्य जीवनात परत येण्याची संधी मिळते, आणि त्याचबरोबर मृत आत्म्याला मोक्षाचा मार्गही दाखवला जातो. एक शेवट आणि एक नवीन सुरुवात. तर आता तुम्हाला काय वाटतं? मरणानंतर आत्मा खरोखर 13 दिवस आपल्या आसपास असतो का, की हे फक्त एक विश्वास आहे? तुम्ही स्वतः कधी असा अनुभव घेतला आहे का की तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीची उपस्थिती जाणवली असेल, जरी ते या जगात नसले तरी? तुमचे मत खाली कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि जर तुम्हाला अशी रहस्यमय सत्ये जाणून घ्यायची असतील, तर हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशी अनेक रहस्ये अजूनही उघड होण्याची वाट पाहत आहेत. पुन्हा भेटूया एका नवीन रहस्यासोबत. तोपर्यंत काळजी घ्या. राधे राधे.